नमस्कार, मी ज्ञानेश्वरीज रेसिपी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बघणार आहोत खोबऱ्याचा वापर करून घरच्या घरी ॲलोवेरा ऑइल म्हणजेच कोरफडीचं तेल कसं तयार करायचं ते। या तेलासाठी मी सगळ्या वस्तू घरगुतीच वापरलेल्या आहेत। कमीत कमी वस्तूंमध्ये सोप्या पद्धतीने बनवलं जाणारं हे तेल 6 महिने ते वर्षभर घरात राहिलं तरी अजिबात खराब होत नाही। म्हणजेच दर महिन्याला बनवा किंवा 6 महिन्याचं एकदाच बनवून ठेवा। 10 मिनिटात तयार होणारी ही वस्तू बाजारामध्ये भरपूर महाग मिळते आणि घरी बनवली तर भरपूर पैशांची बचतही होते। चला मग बघूया हे ॲलोवेरा ऑइल म्हणजेच कोरफडीचे तेल बनवायचं कसं ते। बनवण्यासाठी मी इथे घेतलेला आहे कोरफड। तर कोरफडीला मी चाकूने असं कट करून घेते। कोरफड कट करण्या अगोदर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि नंतर कोरड्या कापडाने पुसून त्याला अगदी कोरडं असं करून घ्यायचं। त्यावरती पाण्याचा एकही थेंब राहायला नको याची मात्र पूर्ण काळजी घ्यायची आणि नंतर कात्रीने असे बारीक बारीक काप याचे करून घ्यायचे। जर वाटीमध्ये बघितलं तर अर्धा वाटी कोरफडीचे हे काप आहेत आणि याला आता पाणी न टाकताच मिक्सरला फिरवून याची अशी पेस्ट तयार करायची। कोरफडीची पेस्ट तयार आहे। आता एका पॅन मध्ये 100 ग्रॅम पॅराशूट ऑइल घ्यायचे आणि या पॅराशूट ऑइल ऐवजी तुम्ही घरगुती असं खोबऱ्याचं तेल वापरलं तरी चालेल। सुट्ट सुद्धा खोबऱ्याचं तेल मिळतं तेही वापरलं तरी चालेल, पण दुसरं ऑइल कोणतंही न वापरता पॅराशूट ऑइल वापरायचं, कारण यामध्ये जास्तीत जास्त खोबऱ्याचं ऑइल जास्त प्युअर ऑइल ते आहे। त्यामुळे मी सुद्धा इथे पॅराशूट ऑइलचा वापर केलाय। जर तुमच्याकडे मी आता सांगितलं तसं घरी बनवलेलं असेल तरी सुद्धा चालणार आहे। घाण्याचं तेल तुम्ही गाळून आणत असाल म्हणजेच खोबऱ्याचं प्युअर तेल असेल तुमच्याकडे तर ते वापरलं तर जास्तीत जास्त ते बेटर आहे, उत्तम आहे आणि ते वापरायचं 100 ग्रॅम। 50 ग्रॅम कोरफडीचा इथे ज्यूस काढून घेतला आपण आणि 100 ग्रॅम खोबऱ्याचं तेल। जर हे खोबरं सुद्धा असं पटकन तोडून घेतलं तर त्यामधून सुद्धा ऑइल बाहेर येतं। म्हणजेच घरच्या घरी जरी ऑइल बनवायचं असेल तरी खोबऱ्याचं ऑइल सहज तयार होतं। जर तुम्हालाही शिकायचं असेल घरच्या घरी खोबऱ्याचं ऑइल कसं बनवतात ते तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा। जास्तीत जास्त कमेंट करा म्हणजे मी सुद्धा त्या विषयावरती व्हिडिओ बनवेल आणि तुमच्यासोबत तो शेअर करेल। तर इथे मी काय केलेलं आहे बघा, आता 100 ग्रॅम तेल आणि 50 ग्रॅम ॲलोवेराचा ज्यूस एकत्र असा पॅन मध्ये काढला। ज्या पॅन मध्ये आपल्याला गरम करायचे त्यामध्येच हे काढायचे आणि पॅन मात्र जाडसर आणि एकदम जाड बुडाचा असायला हवा। पातेलं असेल तरी चालेल पण आपलं तेल जास्त असं आटायला वगैरे नको, त्यामुळे जाड बुडाचीच वस्तू वापरायची आहे। कढई वापरली तरी देखील चालेल पण जाडसर बुडाची वस्तू असावी। दोन्ही एकत्रित केलेलं आहे। जसं जसं तेल गरम होईल तसं ते लिक्विड फॉर्म मध्ये आलंय आणि आता हे छान 4 ते 5 मिनिट मी मध्यम आचेवर किंवा मध्यम ते कमी आचेवरच याला छान शिजवून घेतलंय। तर याचं काय झालंय, ॲलोवेरा जो होता तो थोडासा ब्राऊन कलर झालेला आहे त्याचा, म्हणजे कोरफडीचा सुरुवातीला थोडासा लाईट ग्रीन होता, हळूहळू तो ब्राउनिश व्हायला लागलाय। म्हणजेच ते छान तळत चाललेलं आहे मिश्रण तेलामध्ये आणि याचा अर्क जो होता पूर्ण आपल्या कोरफडीचा तो तेलात उतरलेला आहे। तेलाचा कलर सुद्धा छान म्हणजे थोडासा ग्रीनिश असं झालेला आहे आणि संपूर्ण घरामध्ये प्युअर खोबऱ्याचं तेल असल्यामुळे वास खूप छान पसरलाय। आणि आता हे खोबऱ्याचं तेल जे आहे ते असं कोरफडीच्या रसासोबत छान 4 ते 5 मिनिट मी शिजवून घेतलंय। बुडबुडे याचे कमी झाले की मगच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, तोपर्यंत कमी आचेवरच हे शिजवायचं आहे। बारीक सारीक टिप्स आहेत व्हिडिओमध्ये, त्यामुळे व्हिडिओ कुठेच स्किप करू नका। नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईकही करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत सुद्धा शेअर करा म्हणजे त्यांनाही कळेल कोरफडीचं ऑइल नेमकं घरच्या घरी कसं बनवतात ते। आता या ऑइलचे बेनिफिट काय आहेत किंवा फायदे काय आहेत ते पण सांगते तुम्हाला। यामध्ये कोरफडीची जी पेस्ट होती ती कुरकुरीत होते हळूहळू, म्हणजेच कडक होते। यामधला जो मॉइश्चर आहे तो कमी होतो आणि त्यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे। बुडबुडे सुद्धा कमी होतात तेलाचे, त्यावेळी आपण गॅस बंद करायचा आहे। तोपर्यंत सतत याला ढवळत राहायचे स्पॅच्युलाच्या साहाय्याने। तुम्ही चमचा देखील घेऊ शकता याला ढवळत राहण्यासाठी, जेणेकरून आपला जो ॲलोवेरा आहे तो बुडाशी चिटकत नाही आणि पटकन तेल तयार होतं। आता याचे फायदे काय आहेत ते सांगते तुम्हाला। केसामध्ये डॅन्ड्रफ झाला असेल तोही निघून जातो।
फक्त तेल लावताना आपल्याला ते केसांच्या बुडाशी लावायचे। आठवड्यातून 3 दिवस आपल्याला हे तेल वापरायचं आहे, दररोज वापरण्याची गरज नाही। आणि 3 दिवस जरी वापरलं आठवड्यातून तरी फायदा खूप छान होईल। यामुळे केसांमध्ये पुन्हा डॅन्ड्रफ तयार होणार नाही। जर तुमच्या केसांमध्ये डॅन्ड्रफ नसेलच तरी देखील याचे खूप फायदे आहेत। केस हेल्दी होतात, पुन्हा नवीन केस उगवण्यास याने मदत होते, म्हणजेच केस नवीन उगवतातच। हे तेल वापरत असाल तर 3 महिने कंटिन्यू वापरून बघा। 3 महिन्यानंतर केस दाटसर झालेले दिसतील, नवीन केस उगवलेले दिसतील, शिवाय केस काळे सुद्धा जास्त दिसतील आणि हेल्दी सुद्धा जास्त दिसतील। केसांवरती शाईन दिसेल, सिल्की दिसतील आणि केसांना तुम्हाला पहिल्यापेक्षा आत्ताच्या केसांमध्ये काय फरक आहे हे वापरल्यानंतर जास्त समजेल, कारण यामध्ये हेल्दीपणा जास्त आलेला असेल, केसांना पोषण भेटेल, शिवाय केस जे आपले ड्राय वगैरे होतात ते होणार नाहीत। तर तुम्ही हे आठवड्यातून 3 वेळा तेल वापरून बघा। आता मी हे तेल हलकंसं थंड होऊ दिलं पॅनमध्येच आणि या मिश्रणासोबतच त्यानंतर चहाच्या चाळणीने याला असं चाळून घेतलं एका बाउलमध्ये आणि ग्रीन असं तेल तयार झाले बघा। कलर याचा ॲलोवेरा यामध्ये मिसळल्यामुळे किंवा त्याची पेस्ट यामध्ये टाकलेली होती त्यामुळे हे तेल अशा फॉर्म मध्ये आलेलं आहे आणि थोडंसं हे ग्रीनिश पण झालेलं आहे। तर हे तेल अगदी छान तयार झाले, पाहिजे तसं आणि परफेक्ट असं तयार झाले। आता हे तेल एखाद्या बाटलीत ओतून ठेवायचं आणि मी सांगितलं तसं ज्या दिवशी आपल्याला केस धुवायचे असतील ना त्या दिवशीच्या आदल्या दिवशी रात्री आपल्याला हे तेल केसांवरती असं लावायचे की जेणेकरून पूर्ण केसांच्या बुडाशी हे तेल लागलं जाईल। रात्रभर हे तेल डोक्याला असलं पाहिजे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी केस धुवायचे आहेत, असं करायचं आहे। तर आठवड्यातून 3 दिवस हे तेल लावायचे तुम्हाला। आणि जरी तुम्ही केस धुतल्यानंतर सकाळच्या वेळी तेल लावायची सवय असेल तसं देखील लावू शकता। फक्त हे केसांना तेल जे आहे ते 12 ते 15 तासापर्यंत तरी राहायला हवं। साधारण 12 तास तेल राहिलं तर केसांमध्ये छान मुरलंही जातं आणि केसांच्या बुडाशी हे तेल लावताना अगदी हाताने घासून लावायचे जेणेकरून डॅन्ड्रफ होत नाही, स्किन हेल्दी राहते, डेड स्किन तयार होत नाही। आपल्या केसांच्या बुडाशी डेड स्किन तयार झाली की त्याचाच डॅन्ड्रफ तयार होतो, म्हणजे त्या स्किनलाच आपण डॅन्ड्रफ म्हणतो, म्हणजेच अगदी स्किन खराब झालेली असते। तसं होऊच नाही म्हणून आपण या तेलाचा वापर करायचा आहे। मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण हे तेल वापरू शकता, फक्त याचं प्रमाण आहे तेलाचं ते सांगितलं तसंच वापरा। 3च दिवस वापरायचं आहे आठवड्यातून आणि 3 महिने वापरायचे। तुम्हाला लगेच फरक दिसेल, तुम्ही 12 महिने हे तेल वापराल, कधीच या तेलाचं बंद करणार नाही वापरणं, कारण ह्या तेलाने केसांची वाढ खूप छान होते, केस काळे करकरीत हेल्दी राहतात। मी सांगितलेले सगळे फायदे तुम्हाला होतील। नक्कीच तुम्हाला जर घरात कुणाला टक्कल पडलं असेल, केस गळतीची समस्या असेल तर हे तेल नक्की वापरून बघा, फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्हाला जर हे तेल आवडलं असेल तर नक्की एकदा बनवून बघा। 6 महिने ते वर्षभर हे तेल आरामात घरात ठेवलं तुम्ही तरी कधीच खराब होणार नाही। आता हे तेल जे आहे ना ते आपण खोबऱ्याच्या तेलापासून बनवले, म्हणजे पॅराशूट ऑइल पासून बनवले। पण पॅराशूट ऑइल कसं होतं की थंड झालं थोडंसं की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये ते असं आटलं जातं आणि मग ते आटलं की जसं मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं ते फॉर्ममध्ये येतं ते, तर तसं होऊ शकतं काचेच्या बॉटलमध्ये ठेवलंय तरी, पण आपल्याला हे बोटाने व्यवस्थित काढून घेता येईल जरी हे आटलं गेलं तरी। आणि हे हेल्दी पण आहे, आयुर्वेदिक आहे, यामुळे याचे कुठलेच तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही, झाला तर खूप जास्त फायदा होईल। आजचं हे तेल जे आहे ॲलोवेराचं ते घरच्या घरी जर तुम्हाला बनवायचं असेल तर सांगितलेल्या टिप्स आणि ट्रिक्स लक्षात ठेवून हे तेल बनवा आणि खूपच कमी वेळामध्ये हे तेल आपलं तयार झालेलं आहे। 10 मिनिटात जरी बनवलं तरी वर्षभर वापरू शकता, 6 महिने वापरलं तरी देखील खराब होणार नाही आणि वर्षभर सुद्धा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल, थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद। पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओ सोबत।